नमस्कार. दुसऱ्या भागामध्ये आपण हिरवळ किंवा लॉन तयार करण्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये लॉन तयार करणे व लॉनची निगा आणि काळजी याविषयी आपण माहिती घेणार आहोत. यामधील मुद्दे आहेत. पहिला मुद्दा हिरवळीसाठी गवताचे प्रकार, त्याचबरोबर हिरवळ लागवडीच्या विविध पद्धती आणि हिरवळीमध्ये घ्यावयाची निगा आणि उपयोग. आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं होतं की हिरवळ म्हणजे उद्यानातील अत्यंत महत्त्वाचा देखाव आहे आणि प्रत्येकाला उद्यानात हिरवळ असावी असं वाटतं, इच्छा असते आणि म्हणून हिरवळीची लागवड आणि व्यवस्थापन ह्या बाबी माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर आपण पाहिलेलं आहे की सुंदर आखूड दाट गवताच्या लागवडीचा जो गालिचा असतो त्याला आपण हिरवळ म्हणतो आणि ह्या हिरवळीसाठी वेगवेगळ्या प्रकारची गवतं वापरली जातात. ती पुढील प्रमाणे. सर्वसाधारणपणे हिरवळीसाठी गवताची लागवड आपल्याला जी करायची असते त्यासाठी वैयक्तिक आवड आणि हिरवळ तयार करण्याचा उद्देश हा विचारात घ्यावा लागतो. त्याचबरोबर आपल्याकडं सूर्यप्रकाशाची उपलब्धता किती आहे, हवामान कशा प्रकारचं आहे, या बाबींचा विचार करून गवताची निवडही करावी लागते. सर्वसाधारणपणे गवताची निवड करताना 2 गट पडतात. त्याच्यामध्ये पहिला गट म्हणजे थंड हवामानात वाढणारी गवतं. सर्वसाधारण 15 ते 24 डिग्री सेल्सिअसच्या या रेंजमध्ये ही गवतं वाढू शकतात. तर दुसरा गट जो आहे तो म्हणजे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात वाढणारी गवतं. सर्वसाधारणपणे 26 ते 35 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर रेंजमध्ये या प्रकारची गवतं वाढू शकतात. यामध्ये हरळीचा समावेश झालेला आपल्याला सांगता येईल. यापैकी कोणत्याही एका प्रकारचं गवत जे आहे ते लागवडीसाठी निवड करावी लागते आपल्याला. तर ती जे विविध प्रकारची गवतं आहेत त्याची उदाहरणं आपण पाहू. त्याच्यामध्ये पहिलं गवत जे आहे ते म्हणजे सायनेडॉन किंवा त्याला आपण बर्मुडा ग्रास किंवा डुबग्रास असे म्हणतो, मराठीमध्ये हरळी म्हणतो किंवा दुर्वा असंही म्हटलं जातं. हे झपाट्याने वाढणारं गवत आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि भारतीय परिस्थितीमध्ये त्याचबरोबर उबदार वातावरण जे आहे यामध्ये हे गवत अत्यंत वेगानं आणि झपाट्यानं वाढतं. त्याचबरोबर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या गवताला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असतं आणि हे जो गवत काटक आहे, जितक्या वेळा आपण कापणी करू त्याला ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतं. सर्वसाधारणपणे 5.2 ते 7च्या दरम्यान pH असलेली जमीन जी आहे किंवा सामू असलेली जमीन या गवतासाठी उत्तम समजली जाते. याची अभिवृद्धी जी आहे ती ठोंबाच्या साहाय्यानं लागवड करून आपल्याला करता येते. 20 सेंटीमीटर 2 ठोंबामध्ये अंतर ठेवावं. काही वेळेला आपण याच्या बियांचा वापर करून सुद्धा अभिवृद्धी केली जाते. सर्वसाधारण 100 चौरस मीटर क्षेत्रफळासाठी 2 किलो बी आपल्याला बर्मुडा ग्रासचं लागतं. या ठिकाणी बर्मुडा ग्रास किंवा हरळ किंवा डुबग्रास आपण म्हणतो त्याचे स्लाईड दाखवलेली आहे पहिल्या स्लाईडमध्ये. दुसरी स्लाईड जी आहे त्याच्यामध्ये सेंट ऑगस्टिन ग्रास याची स्लाईड आहे. त्यानंतर दुसरं गवत आहे ते म्हणजे ॲग्रोपायरॉन. हे गवत दुष्काळी स्थितीला चांगलं तोंड देणारं आहे. याच्यामध्ये 2 प्रकार आपल्याला आढळतात. ते म्हणजे हिरवळ तयार झाली की त्यामध्ये गुच्छ असल्यासारखं दिसतं, हा एक प्रकार आहे. आणि या गवताचा रंग हिरवा असतो. जसं जसं वय वाढेल, जुनं होईल ते गवत, तर त्याचा रंग स्ट्रॉ कलरसारखा आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. 6 ते 7.5च्या दरम्यान pH असलेली जमीन जी आहे त्या ठिकाणी हे अत्यंत उत्तम प्रकारे वाढतं आणि सर्वसाधारण बियाद्वारे याची अभिवृद्धी केली जाते. 100 चौरस मीटर क्षेत्रासाठी 1 किलो बी आपल्याला पुरेसं होतं. त्यानंतर तिसरं गवत आहे ते म्हणजे ॲग्रोस्टिस. या गवताचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये रेड, वेल्वेट, कर्नल आणि क्रिपिंग बेट असे 4 प्रकार आपल्याला सांगता येतील. सर्वसाधारणपणे सुपीक, ओलसर आणि भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त जमीन असेल आणि 7.5 सामू असेल तर या जमिनीत हे गवत अतिशय उत्तम वाढतं. याची अभिवृद्धी बियाद्वारे त्याचबरोबर ठोंबाद्वारे किंवा रूट सेट्स म्हणतो आपण, याचा वापर करून आपल्याला करता येते. 100 चौरस मीटर क्षेत्रासाठी
सर्वसाधारणपणे 1 किलो बी पुरेसं होतं. त्यानंतर चौथं गवत आहे ते म्हणजे बेटिलॉसा. या गवताला ब्लू ग्रास असंही म्हटलं जातं आणि हे कमी उंचीचं वाढणारं गवत आहे. सर्वसाधारणपणे दुष्काळी परिस्थितीला हे चांगलं तोंड देतं. याची पानं जी आहेत ते भुरकट हिरव्या रंगाची असतात. त्यावर सूक्ष्म केस असलेले आपल्याला पाहावयास मिळतील आणि सर्वसाधारण हे झपाट्यानं वाढणारं गवत आहे. 6.5 ते 8.5 सामू असलेल्या मातीमध्ये हे चांगल्या प्रकारे वाढतं. याची अभिवृद्धी बियाद्वारे केली जाते आणि 100 चौरस मीटर क्षेत्र लागवडीसाठी 1.5 किलोच्या आसपास बिया पुरेसं होतं. त्यानंतर पुढचं गवत आहे ते म्हणजे पास्पलाम. हे गवत वालुकामय आणि आम्लधर्मीय सामू असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या ठिकाणी उत्तम प्रकारे येतं. सर्वसाधारणपणे कमी अधिक सावली पडणाऱ्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा ह्या गवताची लागवड आपल्याला करता येते. या गवताला जास्त ओलावा लागतो. बियाद्वारे अभिवृद्धी केली जाते आणि 4 किलो बियाणे किंवा बी 100 चौरस मीटर क्षेत्रासाठी पुरेसं होतं. त्यानंतर पुढचं गवत आहे ते म्हणजे ॲस्पॅरॅगस. ही जी आहे ती गवताची पानं कमानीप्रमाणे बागदार असतात, सुईसारखी आणि फिक्कट हिरव्या रंगाची असतात. याची अभिवृद्धी मुळ्याद्वारे किंवा ठोंबाद्वारे करता येते. सर्वसाधारण 25 ते 30 सेंटीमीटर अंतरावर ठोंबांची लागवड करून अभिवृद्धी आपण करू शकतो. बियाद्वारे सुद्धा अभिवृद्धी केली जाते. सर्वसाधारणपणे 1.5 किलो बी हे 100 चौरस मीटर क्षेत्रासाठी बी हे 1.5 किलो पुरेसं ठरतं. या ठिकाणी प्लेट दाखवलेले आहेत स्लाईड. पहिले म्हणजे कार्पेट ग्रास हिरव्यागार रंगाचं आहे आणि पास्पलम ग्रास हे दुसऱ्या स्लाईडमध्ये आहे. बघा त्याच्यावर थोडासा तांबूस त्याचे किनारी पानाच्या पाहावयास मिळतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो गवताचा म्हणजे हेडेरा. या गवताला अल्जेरियन आयव्ही किंवा इंग्लिश आयव्ही या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अतिशय सुंदर लॉन किंवा आकर्षक लॉनसाठी हे प्रसिद्ध आहे गवत. याची अभिवृद्धी ही ठोंबापासून केली जाते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर ठोंबाच्या 2 ठोंबामध्ये अंतर ठेवलं जातं किंवा स्टेम कटिंग खोडाच्या छाट्याद्वारे सुद्धा लागवड केली जाते. हे गवत जे आहे ते वर्षभर आपल्याला केव्हाही याची लागवड करू शकतो आपण. पुढचं आहे उदाहरण ते म्हणजे जम्पिंग लॉन किंवा मेक्सिकन कार्पेट. हे अतिशय सुंदर असं लॉन आहे. हे गवत झुपक्यांनी किंवा पुंजक्यांनी वाढतं. गर्द हिरव्या रंगाचं असतं. गवताची पाती ही टोकदार, लहान आणि नाजूक असलेली आपल्याला पाहावयास मिळतील आणि छोटे जे बंगले असतील तर त्याभोवती हिरवळ तयार करण्यासाठी हे लॉन प्रेफर केलं जातं किंवा याला पसंती दिली जाते. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे ब्राह्मी गवत. हे नाजूक अशा प्रकारचं गवत आहे. पाणथळ जागी आणि सावलीतही हे चांगल्या प्रकारे वाढू शकतं. याची पानं गोल आणि पानाच्या कडा अनियमित असतात आणि जमीनलगत खोडातून लांब देठावर पाने आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. तर ही झाली लॉनची गवतांची उदाहरणं. या ठिकाणी जम्पिंग लॉन किंवा मेक्सिकन लॉन याच्या स्लाइड्स दाखवलेल्या आहेत. अतिशय उत्तम हिरवगार अशा प्रकारचं लॉन असतं हे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे हिरवळ लागवडीच्या पद्धती. आता हिरवळ लागवडीच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी कुठली एक पद्धत आपण निवडून त्या पद्धतीचा उपयोग हा करावा लागतो. सर्वसाधारणपणे पहिली पद्धत जी आहे ती म्हणजे बी वापरून हिरवळीची लागवड करणं. ही पद्धत कमी प्रमाणात वापरली जाते कारण बिया लावून हिरवळ तयार करण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे तो थोडासा जास्त आहे. जरी ही कमी खर्चिक असली तरी ही पद्धत फारशी प्रचलित नाही. याच्यामध्ये बी पेरण्यापूर्वी माती चांगली तयार करून घ्यावी लागते, भुसभुशीत करावी लागते आणि बियांची पेरणी ही जास्त खोलवर न करता पेरणी करावी लागते.
सर्वसाधारण बिया जमिनीत मिसळताना ह्या ब्रॉडकास्टिंग किंवा बी फोकून आपल्याला पेरणी करावी लागते. सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर अंतरावर ओळीतसुद्धा पेरणी ही केली जाते. पेरणी केल्यानंतर त्यावर हलकासा रोलर किंवा फळी फिरून घ्यावी लागते आणि बियांची पेरणी केल्यानंतर किंवा बिया पिस्करल्यानंतर लगेचच आपल्याला तुषार सिंचनाद्वारे पाणी द्यावं लागतं. सर्वसाधारणपणे 6 महिने कालावधी लागतो आणि 6 महिन्यानंतर हिरवळ चांगल्या प्रकारे तयार होते आणि पूर्ण जागा व्यापते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे गवताची मुळं लावून. ही अत्यंत सोपी आणि फायदेशीर पद्धत आहे. सर्वसाधारणपणे वापरली जाते सगळीकडे आणि या पद्धतीमध्ये हिरवळीचे मुळासहित तुकडे घेऊन 10 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर लावतात. ही लागवड साधारणतः पावसाळ्याच्या अगोदर पाऊस होतो त्याच वेळी केली जाते. पाऊस नसला तर तुषार सिंचन पद्धत वापरून ही लागवड केली जाते आणि या पद्धतीमुळे 3 ते 4 महिन्यात हिरवळ चांगल्या प्रकारे तयार होते आणि पूर्णपणे जमीनही व्यापते. त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती म्हणजे टर्फ पद्धत. ही अतिशय उत्तम अशी पद्धत आहे. चांगल्या प्रकारे पसंतीच उतरलेली आहे बऱ्याच लोकांच्या. यामध्ये हिरवळीचे पट्टे तयार केले जातात, त्याला आपण टर्फ असं म्हणतो आणि हे टर्फ किंवा पट्टे उपटून काढले जातात आणि कायम जागी लावले जातात. सर्वसाधारणपणे हे हिरवळीचे पट्टे किंवा टर्फ हे काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो आणि मशीनचा वापर करून मातीसह हिरवळीचे पट्टे हे काढले जातात आणि त्याची गुंडाळी केली जाते आणि ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला वाहतूक करून घेऊन जाता येते. या ठिकाणी स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे बघा, टर्फ किंवा हिरवळीचे पट्टे मशीनच्या साहाय्यानं लांबपर्यंत 10 ते 12 फुटापर्यंत 15 फुटापर्यंत असे पट्टे काढले जातात. सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 फूट रुंदीचे असे हे पट्टे असतात. मातीसह आहेत, गुंडाळी करून आपल्याला सहजपणे वाहून नेता येतात. हे पट्टे लावताना मात्र खबरदारी घ्यायची की पट्टे एकमेकाला जोडले गेले पाहिजे. चांगल्या प्रकारे तयार केले जमिनीवर हे पट्टे अंथरून घ्यायचे आणि 2 पट्टे एकमेकाला व्यवस्थित चांगले जोडून घ्यायचे आणि मधला भाग जो आहे तो 2 पट्ट्याच्या मधला भाग मातीने भरून घ्यायचा. काठीनं ठोकून पट्टे हे मातीशी चांगले दाबून बसवायचे आणि नंतर हिरवळीवर हलकासा रोलर फिरवायचा, योग्य रीतीने त्याला दाब द्यायचा. या पद्धतीने तयार केलेली हिरवळ ही अतिशय लवकर तयार होते आणि उत्तम तयार होते. त्यामुळं अलीकडे ही पद्धत कॉमनली वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरलेली आपल्याला दिसून येईल. यानंतरची पुढची पद्धत आहे, या ठिकाणी बघा टर्फ किंवा हिरवळीचे पट्टे मला आत्ताच दाखवलेले आहेत. त्यानंतर पुढची पद्धत आहे ती म्हणजे ब्रिक मेथड किंवा ब्रिक पद्धत. ही पद्धत मात्र हिरवळीचा एखादा भाग जो आहे किंवा हिरवळीची व्यवस्थित नैसर्गिक वाढ झाली नाही तर अशा कारणास्तव तो भाग भरून काढायचा असेल तर यासाठी वापरली जाते. यासाठी काय केलं जातं तर विटेच्या आकाराचे हिरवळीचे मातीसह तुकडे काढून घेतले जातात आणि ते ज्या ठिकाणी गॅप आहे किंवा हिरवळीची वाढ झालेली नाही अशा ठिकाणी बसवले जातात आणि यामुळे हिरवळीमधील जी मोकळी जागा आहे ती भरून निघण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे असे तुकडे लावल्यानंतर ब्रिक लावल्यानंतर लगेच पाणी दिलं जातं. काही दिवसानंतर आपल्याला एकसारखी हिरवळ वाढलेली दिसून येईल. त्यानंतर पुढची पद्धत आहे ती म्हणजे प्लास्टर किंवा लिंपण पद्धत. जसं आपण भिंतीला सिमेंट वाळूचं प्लास्टर करतो तशीच ही पद्धत आहे. या पद्धतीमध्ये माती, शेण आणि पाणी सर्वसाधारणपणे यामध्ये 4 ते 6 इंच लांबीचे हिरवळीचे मुळासह तुकडे मिसळले जातात आणि याचं प्लॅस्टरसारखं मिश्रण तयार केलं जातं आणि हे मिश्रण जे आहे ते जमिनीवर, जसं भिंतीला आपण सिमेंटचं प्लॅस्टर देतो तसंच हे वर सांगितल्याप्रमाणे माती, शेण, पाणी आणि 4 ते 6 इंच लांबीचे हिरवळीचे तुकडे हे प्लॅस्टर जमिनीवर अंथरलं जातं किंवा पसरलं जातं. सर्वसाधारणपणे 10 ते 15 दिवसामध्ये हिरवळीस भरपूर फुटवे फुटतात आणि 2 ते 3 महिन्यामध्ये
संपूर्ण जागा ही हिरवळीने व्यापून लॉन चांगल्या प्रकारे तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्या आपण पद्धती पाहिल्या लागवडीच्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हिरवळीची निगा आणि उपयोग. फक्त लॉन लावणे आणि त्याचा आनंद घेणे एवढंच नाही, तर हिरवळीची निगा व्यवस्थित राखली पाहिजे, अन्यथा लॉन लागवड करून काहीही साध्य होणार नाही. अतिशय चांगल्या प्रकारचं लॉन मिळण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात, तरच हिरवळीचं सौंदर्य टिकून राहील आणि आपल्याला चांगली उत्तम हिरवळ पाहावयास मिळेल. यासाठी पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, त्याचबरोबर मॉविंग व रोलिंग करणे, तणे काढणे, स्क्रॅपिंग आणि रेकिंग आणि कीड व रोगापासून संरक्षण, हे 6 घटक जे आहेत ते आपणाला काळजीपूर्वक करावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. सर्वसाधारणपणे हिरवळीची गवताची मुळं जी आहेत ती थोडीशी उथळ असतात, त्यामुळं आपल्याला वारंवार त्याला पाणी द्यावं लागतं, अन्यथा ती हिरवळ जी आहे ती सुकून जाते. म्हणून हिरवळीला चांगल्या प्रकारे ओलावा टिकून राहावा याकरता नियमित पाणी द्यावं. पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा उपयोग केला तर अतिशय फायदेशीर असतं. मात्र पाणी देताना अतिरिक्त पाणीसुद्धा टाळणं गरजेचं असतं. अतिरिक्त पाणी झालं तर ते बाहेर काढून टाकण्याची सोय करून घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे हंगाम, प्रकार आणि कोणत्या प्रकारचं गवत आपण हिरवळीसाठी वापरलेलं आहे याचा विचार करून पाणी देण्याच्या कालावधी हा ठरवला जातो. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात गरजेप्रमाणे आणि हिवाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी दिलं जातं, तर उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे 7 ते 8 दिवसांच्या अंतराने तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देणं हे आपण फायदेशीर असतं. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. हिरवळीला किमान वर्षातून एकदा खत देणं गरजेचं असतं, तरच हिरवळ ताजी, टवटवीत आणि हिरवीगर्द दिसेल आणि आपल्याला ती आल्हाददायक वाटेल. यासाठी कंपोस्ट खत किंवा शेणखत याच्याबरोबरच नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतं ही गरजेची असतात. सर्वसाधारणपणे 100 चौरस मीटर क्षेत्रासाठी 100 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत दिलं जातं आणि 10 किलो नत्र, स्फुरद व पालाश यांची मात्रा ही वर्षातून एकदा द्यावी लागते. हिरवळीला चकाकी येण्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम युरिया या प्रमाणामध्ये मिसळून जर हिरवळीवर जर फवारणी केली तर हिरवीगार चकाकी आलेली हिरवळ आपल्याला आलेली पाहावयास मिळते. त्यानंतरचं व्यवस्थापन जे आहे ते म्हणजे मॉविंग किंवा रोलिंग करणे. आता याच्यामध्ये हिरवळीच्या गवताची एकसारख्या उंचीची कापणी करण्याची जी पद्धत आहे याला मॉविंग असं म्हणतात आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं वापरली जातात, त्याला म्हणतात लॉन मॉवर. तर या ठिकाणी लॉन मॉवरच्या स्लाईड दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिले जे आहे ते मॅन्युअली ऑपरेटेड आहे, आपल्याला हाताच्या साहाय्यानं त्याचा वापर करावा लागतो. दुसरं जे आहे लॉन मॉवर ते इलेक्ट्रिक ऑपरेटेड आहे, त्या ठिकाणी मोटार असते आणि सहजपणे कमी श्रमामध्ये लॉनची कटिंग ही केली जाते. लॉनचं क्षेत्र आणि उपलब्ध मजूर यांचा विचार करून लॉन मॉवरची निवड ही करावी. सर्वसाधारणपणे हिरवळीचं सौंदर्य टिकून राहण्यासाठी किंवा हिरवळीची दाट वाढ होण्यासाठी एकसारख्या उंचीवर हिरवळ कापावी लागते. आत्ताच तुम्हाला सांगितलं की यासाठी लॉन मॉवरचा उपयोग केला जातो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची लॉन मॉवर उपलब्ध आहेत. हिरवळीची वरच्या दिशेला होणारी वाढ ही थांबवली जावी यासाठी हिरवळीचं छाटणी केली जातं. त्याचबरोबर हिरवळ पसरावी यासाठी सुद्धा मॉविंग केल्यानंतर हलकंसं रोलिंग केलं जातं.
यासाठी रोलरचा वापर केला जातो. हलका रोलर तो त्या लॉनवरून फिरवला जातो. हिरवळीची उंची सर्वसाधारण 5 ते 6 सेंटीमीटरपेक्षा जास्त वाढू द्यायची नाही. जास्त उंची झाली की मॉवरच्या साहाय्यानं हिरवळीची छाटणी करून घ्यायची. सर्वसाधारणपणे गवताचा प्रकार, हंगाम आणि गवताच्या वाढीनुसार विशिष्ट कालावधीच्या अंतराने हे मॉविंग करावं लागतं. पावसाळी व हिवाळी हंगामात 10 ते 15 दिवसाच्या अंतराने, तर उन्हाळ्यामध्ये 15 ते 20 दिवसाच्या अंतराने मॉविंग करून लॉनची छाटणी ही करावी लागते. या ठिकाणी लॉन मॉवर दाखवलेले आहेत. त्यानंतर व्यवस्थापनामध्ये पुढचं मुद्दा आहे तो म्हणजे तणे काढणे किंवा खुरपणी करणे. सर्वसाधारणपणे हिरवळीमध्ये बरीचशी तणे ही आपोआप वाढत असतात. ही तणं त्यांच्या सुरुवातीच्या काळातच मुळासह काढून टाकणं गरजेचं असतं. तेही मुळांना, हिरवळीच्या मुळांना धक्का लागला नाही पाहिजे या पद्धतीनं तणं काढून टाकावं लागतात. आणि तणविरहित लॉन जे आहे त्याचं सौंदर्य आणि मोहकताही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला दिसते. काही तणं जी आहेत ती हिरवळीमध्ये लपून राहतात, आपल्याला दिसून येत नाहीत. अशी तणं शोधून काढावी लागतात. बऱ्याच वेळा द्विदलवर्गीय तणं जी आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी 2,4-D 0.5% हे तणनाशक जे आहे त्याचा फवारा करून आपल्याला तणांचा नाश करावा लागतो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे स्क्रॅपिंग व रेकिंग. आता हिरवळीचं सौंदर्य आणि मोहकता आपल्याला टिकवायची असेल तर जुनी झालेली किंवा खूप दाट वाढलेली अशी हिरवळ जी आहे त्याची छाटणी करून त्याचं नूतनीकरण करणं आपल्याला गरजेचं असतं. सर्वसाधारणपणे 3 ते 4 वर्ष झाली लॉन वाढून की हे काम आपल्याला करावं लागतं. यासाठी उन्हाळ्यामध्ये खुरप्याचा वापर केला जातो आणि जमिनीच्या बरोबर घासून खुरप्याच्या साहाय्याने हिरवळी काढली जाते. आणि दोन्ही बाजूला दंताळे किंवा रेक चालवले जातात. ही जी क्रिया आहे त्याला म्हणतात रेकिंग. या ठिकाणी दाखवलेले बघा, लोखंडी दातेरी अशा प्रकारचा रेक आहे, त्याला दंताळे असंही म्हटलं जातं. लांब दांडा असतो त्याला. आणि लॉनमध्ये हा ज्या वेळेला स्क्रॅपिंग किंवा खुरप्याच्या साहाय्यानं आपण लॉन जमिनीबरोबर छाटतो त्यानंतर थोडंसं जमीन भुसभुशीत करायची आणि लॉन विरळ करण्यासाठी ही दंताळी लॉनमध्ये आपल्याला ओढून घ्यावी लागते. तर रेकिंगची क्रिया तुम्हाला सांगितली. आणि हे काम जे आहे ते सर्वसाधारण उन्हाळ्याच्या शेवटी केलं जातं. पावसाळ्यापूर्वी चांगली सुपीक माती, वाळू, सेंद्रिय खतं यांचं 1:2:1 या प्रमाणामध्ये मिश्रण तयार करायचं आणि याचा 3 ते 4 सेंटीमीटरचा थर जो आहे तो लॉनमध्ये द्यायचा. त्याचबरोबर याच्यामध्ये मातीसुद्धा मिसळली जाते, पण ही माती जी आहे ती तणविरहित पाहिजे आणि लॉनला पूर्वी जी वापरलेली माती आहे त्याच्यासारखीच असावी, त्याला मॅच होणारी असावी. आणि यानंतर हिरवळीला पाणी द्यावं. हेच केल्यानंतर आपल्याला हिरवळ ही जोमदार आणि गर्द हिरवी किंवा सुंदर अशा प्रकारचं लॉन तयार झालेलं आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, दंताळी किंवा रेक. हे रेक लॉनमध्ये फिरवलं जातं चांगल्या वाढीसाठी. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापनामधला किडी आणि रोगापासून लॉनचं संरक्षण. आता सर्वसाधारणपणे हिरवळीमध्ये व्हाईट अँट किंवा मुंग्या यांचा प्रादुर्भाव आपल्याला बऱ्याच वेळा झालेला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर अनेक किडींच्या आळ्या, नाकतोडे यांचाही उपद्रव आपल्याला झालेला दिसून येतो. बऱ्याचशा ह्या किडी ज्या आहेत त्या गवतामध्ये आश्रय घेतात आणि त्यामुळे हिरवळीला हानी पोहोचते.
तसंच हिरवळ वापरणारे असतील, लहान मुलं असतील किंवा आपण त्या ठिकाणी फिरत असताना सुद्धा यांचा त्रास वापरणाऱ्या व्यक्तींना झालेला पाहावयास मिळतो. म्हणून योग्य कीटकनाशकांची फवारणी करून यांचा बंदोबस्त करावा. यामध्ये उंदरांपासून हिरवळीचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा योग्य प्रकारची उंदीरनाशके यांचाही उपाययोजना करावा किंवा उपाययोजना करावी. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे रोग किंवा डिसीजेस. लॉनमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळून येणारा रोग म्हणजे फेअरी रिंग. यामध्ये मातीमध्ये ज्या बुरशीज असतात यापासून ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो आणि यामुळे हिरवळ फिकट पिवळी पडते किंवा वाळते आणि त्याचा आकार घोड्यांच्या खुराच्या आकारासारखा आपल्याला पाहावयास मिळतो आणि अर्धवर्तुळ असं तयार होतं. हे वर्तुळ काही सेंटीमीटरपासून काही मीटरपर्यंत पसरतं आणि मध्ये मध्ये गॅप तयार होतात वेडेवाकडे. याचा हिरवळीच्या वाढीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. यालाच फेअरी रिंग असे म्हणतात. याच्या नियंत्रणासाठी 5-5-50 या प्रमाणाचं बोर्डो मिश्रणाचं द्रावण तयार करायचं किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 0.25% द्रावण तयार करायचं आणि ज्या ठिकाणी हा प्रादुर्भाव झालेला आहे फेअरी रिंगचा त्या ठिकाणी हे द्रावण ओतून घ्यायचं. त्या ठिकाणीचा भाग हा भिजून घ्यायचा. यामुळं फेअरी रिंगचा प्रादुर्भाव आपल्याला नष्ट करता येतो किंवा कमी करता येतो. त्यानंतर दुसरा रोग आहे तो म्हणजे हिरवळ पिवळी पडणे, येलोइंग ऑफ ग्रासेस. बऱ्याच वेळा अति जास्त प्रमाणात पाणी देणं किंवा पाण्याचा अयोग्य निचरा होणं किंवा पाणथळ स्थिती लॉनमध्ये निर्माण होणं किंवा पाण्याची कमतरता असणं किंवा नत्र खताचं प्रमाण जे आहे ते कमी असणं किंवा त्याची कमतरता असणं अशी विविध कारणं असतात आणि यामुळे हिरवळ ही पिवळी पडलेली आपल्याला दिसून येते. सर्वसाधारणपणे नक्की कुठलं कारण आहे ते शोधून त्याप्रमाणे आपल्याला उपाययोजना करावी लागते. नत्राची कमतरता असेल तर नत्र देऊन ती कमतरता भरून काढणं. सर्वसाधारणपणे 1 ते 2% युरियाचं द्रावण तयार करायचं आणि त्याची फवारणी करणे हा एक उपाय आहे. त्याचबरोबर पाण्याचे नळ असतील तर ते हिरवळीपासून दूर ठेवायचे म्हणजे पाणी त्या ठिकाणी साचणार नाही. त्याचबरोबर हिरवळीची जी माती आहे ती जर घट्ट आवळली गेली असेल तर त्यामुळं मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि याचा परिणाम म्हणजे हिरवळ निस्तेज होते. यासाठी खुरप्याचा किंवा दंताळ्याचा वापर करून माती सैलसर करून घ्यायची की जेणेकरून हिरवळीमध्ये हवा खेळती राहील. तर यासारख्या उपाययोजना जर केल्या तर हिरवळ पिवळी पडणे यावर आपल्याला नियंत्रण करता येतं. यानंतर आपण मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे हिरवळीचे उपयोग. आता हिरवळ ही विविध कारणासाठी वापरतो आपण. विशेषतः घरगुती बागा, सार्वजनिक बागा, कार्यालये, मंगल कार्यालये, उपाहारगृहे, क्रीडांगणे किंवा ऐतिहासिक ठिकाणं असतील, पर्यटन स्थळं असतील तर अशा ठिकाणी आपल्याला हिरवळ दिसून येते आणि ती उपयुक्त ठरते. सर्वसाधारणपणे उद्यानाचं सौंदर्य हे मुख्य घटक लॉन किंवा हिरवळ यावरच अवलंबून असलेलं आपल्याला सांगता येईल. शहरातील मोक्याच्या जागा असतील, चौक असतील किंवा रस्ता दुभाजक असेल अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अलीकडे हिरवळीचा वापर केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सर्वसाधारणपणे हिरवळीची काळजी घेणं सुद्धा आवश्यक असतं. त्यामध्ये सर्वसाधारण काळजी जी आहेत त्या आपण आत्ता पाहू. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हिरवळीला नियमितपणे आणि पुरेसा पाणी पुरवठा करणं गरजेचं असतं. पाणी देताना ते अतिप्रमाणातही देऊ नये आणि कमीही देऊ नये. सर्वसाधारण तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी द्यावं. हिरवळीवरून चालत असताना किंवा त्याचा उपयोग करत असताना शक्यतो अनवाणी चालावं. चप्पल घालून चालू नये.
नाहीतर हिरवळ बऱ्याच वेळा खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर हिरवळीवर कोणत्याही स्वरूपाचे खाद्यपदार्थ नेऊ नयेत. कारण खाद्यपदार्थ हिरवळीवर सांडले तर मुंग्या किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊन हिरवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाश होण्याची शक्यता असते. आणि पर्यायच नसेल तर अशा वेळी सतरंजीचा वापर करावा आणि त्यावर खाद्यपदार्थ घेऊन मगच त्याचा वापर करावा. त्याचबरोबर हिरवळीचं नियमितपणे किडी आणि रोगापासून संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यक त्या बाबीचा उपयोग करावा. त्याचबरोबर एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमापूर्वी हिरवळीला लगेच पाणी देऊ नये, अन्यथा चिखल होतं आणि संपूर्णपणे हिरवळ जी आहे ती खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर हिरवळीच्या सीमेवर दगड किंवा विटा या बसवाव्यात, म्हणजे सीमेबाहेर लॉन वाढणार नाही आणि त्याचं नियंत्रण करणं आपल्याला किंवा मेंटेन करणं सोपं जाईल. तर आपण हिरवळीच्या लागवडीविषयी माहिती पाहिलेली आहे आणि यामध्ये हिरवळीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडीची गवते, त्यांची निगा आणि लागवडीच्या पद्धती हे आपण अभ्यासलं आहे. धन्यवाद.